त्यामुळे गुगल आणि फेसबुकने एस्टॅब्लिश होण्यासाठी मधुरा तुझी मदत घेतली. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मधुरा, तू जगातली बेस्ट कुकर आहेस. मधुराला संसाराची रेसिपी जमली आहे. अजून बरंच लांब जायचं. कदाचित डाऊन द लाईन तो AI असं वाटेल की ती ऍक्च्युअल मधुराच आहे. भीतीदायक आहे. स्केरी आहे. एवढ्या मोठ्या कंपन्यांबरोबर मधुरा बाचलनी जाऊन काम करणं, याचं कुठे दडपण नाही आलं तुला? किती येऊ दे पुण्यात, किती परकीय लोकांचा शिरकाव होऊ दे, आम्हाला आमटी भातच आवडते खायला. आणि 2 मुलं झाल्यावरही आईने असं दिसलं पाहिजे. ती धडपड, ती स्पर्धा, परत ती ग्लोबलाइज्ड व्हाईट कॉलरवाली बिझनेस वुमन दाखवली जाते. गिल्ट न मानता अनअपॉलॉजेटिकली रिसोर्स असणं घरात फार गरजेचं आहे. काय शेवटी तुला व्हिडिओज करायचा आहे ना, आज नको करू उद्या कर. आणि मला आर्ग्यू करायला नाही जमत. आय प्रूव्ह इट. सकाळी 8ला शूट सुरू झालं, ते 4-4:30ला रॅपअप झालं. त्या दिवशी मंगेश कॉम्बी फ्लॉम घेऊन झोपले. त्यानंतर त्यांनी मला म्हटलं, नाही मार्ग काढा, डिसिजन घ्या. काही गोष्टींना नाही मार्ग निघत, तसेच ठेवा. आणि आजचा हा अतिशय खुमासदार भाग तुमच्याकडे घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आम्हाला असं लक्षात येतं की जवळजवळ 60-70% लोक किंवा त्याहून जास्त लोक आमचे सगळे भाग बघतात, त्याविषयी चर्चा करतात, ते एकमेकांना पाठवतात, त्यावर कमेंट्स करतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. कदाचित आजच्या आपल्या गेस्टनाही असा अनुभव आला असेल किंवा आता त्याच्या ती पलीकडे गेली असेल, पण आम्हाला मात्र हा अनुभव नक्की येतो. तेव्हा जरूर सबस्क्राईब करा, कारण जेव्हा या सबस्क्राईब करता ना तुम्ही, तेव्हा ह्या सगळ्या गप्पा जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. आणि आमची अशी इच्छा असते की आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत. त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा. आणि काही वर्षांपूर्वी तुझ्या मिस्टरांनीही पूर्ण वेळ तुझ्या या व्यवसायाला जॉईन होण्याचं ठरवलं. तो तर अजूनच मोठा शॉक असेल मग. ते वर्किंग आहेत, त्यांनी असं फुल टाइम कधी नाही हे केलं, पण बऱ्याच गोष्टी ते मॅनेज करतात. कारण आता व्याप वाढलाय, मग कम्युनिकेशन असेल किंवा बाकी इतर गोष्टी असतील, तर ते त्यांचं फुल टाइम जॉब करून हे बघतात. पण हे आहे की त्यांचं लास्ट प्रमोशन त्यांनी घेतलं होतं अमेरिकेमध्ये 2013मध्ये, जेव्हा आम्ही भारतात आलो. भारतात आल्यानंतर त्यांनी प्रमोशन एकही घेतलं नाही, सगळे प्रमोशन्स नाकारले. कारण जसजसं तुम्ही प्रमोट होत जाता तसतसं तुमच्या जबाबदाऱ्या पण जास्त वाढत जातात. तर कुठेतरी एकाला बॅलन्स करणं गरजेचं आहे, म्हणून मग त्यांनी जाणीवपूर्वक ते थांबवलं आणि ते आहे त्या पोझिशनला राहिले एवढी अनेक वर्ष. कारण हेही सोपं नाही. हो नाही, म्हणजे कारण आपला पार्टनर आहे, तो एक लॅडर क्लाइंब करतोय, तो पुढे जातोय आणि मी आहे तिथेच आहे. मी जर माझ्या करिअरला प्राधान्य दिलं असतं तर मी पण कुठे गेलो असतो. तर ही चढाओढ नाहीये. म्हणजे सुरुवातीचे 7 वर्ष जेव्हा मी सुरू केलं तेव्हा IT बूम होते, त्यामुळे त्यांना स्पेस देणं मला गरजेचं होतं. मग मी तिथे नाही म्हणलं की तुम्ही तुमचं सगळं सोडा आणि मला प्राधान्य द्या. तसंच मग आता म्हणजे हे म्युच्युअल असतं खरंच. तडजोडीचा पण भाग नसतो, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असलं ना की, आणि मग त्याचं काही वाटत नाही की याचं आपण काय म्हणू कौतुक करावं, असं काहीच आम्हाला दोघांना नाही वाटत की हे असं काही आम्ही फार सॅक्रिफाईस केलंय किंवा आम्ही कौतुकास्पद आहे, असं नाही वाटत. आम्हाला कायम असं वाटतं की अरे अजून खूप करायचंय, अजून बरंच लांब जायचं. मधुराला संसाराची रेसिपी जमली आहे असं आपण म्हणूया. नाही पण खरंच म्हणजे हे फार महत्वाचं आहे अगं. म्हणजे हल्ली तर मला खूपच असं वाटतं की आपल्याकडे आपल्या पुढच्या पिढ्यांना लग्नच करायची नसतात, त्यांना मुलं बाळच नको असतात, बरेचदा असं होतं. तर ही काही म्हणजे उदाहरणं यावीत समोर असं मला वाटतं की अशा पद्धतीनेही तू म्हणालीस तसं ही तडजोड नाहीये, हे प्रेमच आहे. म्हणजे त्यासाठीच करतो ना आपण दुसऱ्या माणसासाठी ज्या काही ऍडजस्टमेंट्स करतो त्या, आणि घडतो ना आपण. मला असं वाटतं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपणही घडत असतो आणि कॅज्युअली घेण्यासारख्या गोष्टी नसतात आयुष्य. म्हणजे की मुलगा झाला, मूल झालं, मग तू बघ मी बघतो, ही जबाबदारी असते. त्यामुळे हा एक
सर्वसमावेशक स्वतःचा निर्णय असतो, तर मग तो लिहिला पेलला गेला पाहिजे, रादर दॅन की परिस्थिती अशी आहे, तो नाही बघत, मी नाही बघत, हे मला कोऑपरेट नाही करत. ही आपली जबाबदारी आहे. ते डेडिकेशन, ते डिव्होशन तिथे दिलं गेलं पाहिजे. म्हणजे माझ्या बाबतीत मी पहिले आई आहे हे कायम माझ्या डोक्यात रजिस्टर आहे. त्यामुळे मग माझा स्टुडिओ ऍट दिस मोमेंटही घरातच आहे. ते फार विचारपूर्वक केलंय, कारण मुलं माझी वाढत्या वयातली आहेत. आता मनस्वी तिने ती फेज पार केली, पण मंथन अजूनही टीनेज फेजमध्ये आता तो जातोय. तिथे मी त्याच्यासाठी हवे, भले मी त्याला आवडीचं रोज करून मला खाऊ नाही घालता येणार, वॉटेवर तेवढा वेळ नाही देता येणार, पण तो सकाळी घरातून बाहेर निघताना त्याला मी दिसली पाहिजे, मला तो दिसला पाहिजे, आणि तो संध्याकाळी शाळेतून घरी आला की आम्ही दोघं एकमेकांना दिसलो पाहिजे. दॅट्स इट. मग ते हे फार क्लॅरिटी होती. मग लग्नाच्या आधीच मी मंगेशला सांगितलं की माझ्या प्रायोरिटीज मुलं असणार आहेत, फॅमिली असणार आहेत, आणि त्यातून जर वेळ मिळाला तर मग मी ते जॉब असेल याच्यासाठी ते मी देईन, पण मी आधी आई आहे. नाही, पण बाकी सगळं प्रोफेशन मध्ये यश मिळाल्यानंतर सुद्धा बदललं नाहीये हे महत्वाचं आहे. आणि बदलू नये मला असं वाटतं, की ऍट द एंड नुसतं पैसे कमवून किंवा प्रोफेशनली पुढे जाऊन जर तुम्हाला मुलांना नाही घडवता आलं, आई म्हणून तुम्ही नाही घडलात, तर हे एक व्यापक दृष्टिकोन जर ठेवला तर हे एक समाजाचे घटक असतात ना, आपली मुलं देखील. त्यांच्या प्रती आपली कर्तव्य असतात, जबाबदारी असतात त्यांना घडवणं. आणि माझ्या मुलगा कार्य करताय, त्याला ना म्हणजे ही सवय लावली आहे मी, कारण मला असं वाटतं हे व्हॅल्यू एज्युकेशनच्या अंडर येतं की स्वतःची कामं स्वतःला जमली पाहिजे, स्वयंपाक आला पाहिजे, ओटा आवरता आला पाहिजे, स्वतःची खोली स्वतःला नीट ठेवता आली पाहिजे. आणि हे सगळं तुझा मुलगा शिकतो आणि करतो, दोघंही. हे रूल दोघांनाही, की घरात मदतनीस ताया आहेत त्या माझ्या सोयीसाठी, तुम्ही ऑर्डर त्यांना नाही सोडायची. हे दोन्हीकडे कम्युनिकेशन आहे. त्या तायांना पण हातात कुठलीच गोष्ट त्यांना नाही नेऊ द्यायची, आणि तुम्हीही त्यांना डिमांड नाही करायचे किंवा ऑर्डर तर अजिबातच नाही सोडायची. तर आणि कोणी घरी नातेवाईक आलं तर अतिथी देवो भव आपले संस्कार आहेत, त्यांना पाणी देणं, त्यावेळेला जे काही ॲप्रोप्रिएट खायची गोष्ट आहे, चहा असेल, सरबत असेल. कारण तेच मला असं वाटतं की सध्याच्या एकूण जे काही आपल्या आजूबाजूला चाललंय त्यामध्ये ना, एक मूल चांगलं वाढवणं आणि त्याला समाज विघातक गोष्टी करू न देणं किंवा त्या कशा करू नयेत हे शिकवणं, हेच खरं तर आपलं एक सगळ्यात मोठं काम झालंय. किंवा ते चॅलेंज आहे. हो, किंवा हे आपण जर करू शकलो, आपली मुलं स्वतः चांगली वागली, इतरांची चांगली वागली, समाजाच्या दृष्टीने काहीतरी त्यांनी चांगलं केलं, तर कदाचित एक प्रकारचे आपण समाजाला ते काहीतरी देणं आहे असं मला वाटतं. कारण नाहीतर जे आजूबाजूला चाललंय ना, ते भीतीदायक आहे. खरंय. आणि तेच आहे, जर जबाबदारी घ्यायचं तुम्ही मुलांना शिकवलं, तुम्ही जर मुलांना खूप संकुचितच ठेवलं, म्हणजे काही पालक असंही करतात की क्लासेसच लावून ठेवतात की लेट्स नॉट फेस, शेजारची मुलं पालं फेसच नको करूस तो, हा क्लास लाव, तो क्लास लाव. मग त्यांचं ते बालपणही हिरवून जातं. 4 मुलांसोबत, 4 माणसांसोबत असताना कसं डील करायचं कळत नाही. बरं, तुम्ही एक वयाचा टप्पा पार केल्यानंतर याच लोकांमध्ये तुम्हाला राहायचंय. वर्क कल्चर तसं असणार आहे, प्रोफेशन तसं असणार आहे. मग त्यामुळे मग डिप्रेशन, अँझायटी हे सगळं. पण आता तुझी मुलं तुझ्या व्यवसायात किती लक्ष घालतात? मनस्वीची आता 12वी झाली तर ती बऱ्यापैकी बघते. त्यांना ते व्हिडिओज मध्ये पण असते, कधी कधी मला वाटतं मंथन असतो. हो, मंथन असतो, मनस्वी असते. पण मनस्वीने खूप लहान वयात सांगितलं होतं, आणि टिकटॉक जेव्हा आलं होतं तेव्हा ती साधारण 6वी-7वीत असेल. आणि माझं आता हे कार्यभूमी ही आहे, त्यामुळे मला सगळ्या लोकांसोबत काम करावं लागतं. मग मी टिकटॉकर सोबत खूप काम केलेलं आहे, बऱ्याच जणांसोबत काम केलंय. तर तिने ते एकदा ते रील बघत असताना, स्क्रोल करत असताना, तेव्हा ते अशी, आई तुला अपेक्षा असेल मी मोठी झाल्यावर, मोठी होत असताना असं करावं, मला नाही जमणार. हे तिने तेव्हाच क्लिअर केलं होतं की या अपेक्षा तू माझ्याकडून ठेवू नको, की मी टिकटॉक स्टार होईल, रील स्टार होईल, हे मी नाहीच करणार. तिने स्पष्ट त्यावर फुली मारली होती. पण याचा अर्थ नाही की मला या गोष्टीचा दुस्वास आहे, याचा बॅकएंड आहे, याच्या स्ट्रेंथ आहे, या प्लॅटफॉर्मच्या काय स्ट्रेंथ आहे ते मी शिकेल आणि मी करेल. मग आता ती तेच करते की तिने मग बरेच प्लॅटफॉर्म ती मॅनेज करते.
आणि बॅकएंड बऱ्यापैकी ती आता मॅनेज करते. मग अगदी इंटरव्ह्यू घेण्यापासून पण काही गोष्टी ती मॅनेज करते. वा. ह्या सगळ्यात गुगल आणि फेसबुक बरोबर वगैरे सुद्धा तू काम केलंस. म्हणजे तुझे म्हणालीस की खूप ठिकाणी काय कोलॅबरेशन्स म्हण किंवा डील्स म्हण, एवढ्या मोठ्या कंपन्यांबरोबर मधुरा बाचलनी जाऊन काम करणं, त्या सगळ्या लोकांशी डील करणं, ह्याचं कुठे दडपण नाही आलं तुला? म्हणजे असं होऊ शकतं ना गं की आपल्या समोरची माणसं ही कॉर्पोरेट फील्डमधली प्रचंड मोठी माणसं आहेत आणि आपण एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबरोबर डील करतो आहोत. हा अनुभव कसा होता? अनुभव छान होता आणि शिकायला मिळतं. 2014 नंतर यांनी सगळ्यांनी बसवायला सुरुवात केली. तर याचा एक गोष्ट म्हणजे तेव्हा कॉम्पिटिटिव्हच नव्हतं. पहिलं 2014ला आम्हाला बोलवलं तेव्हा हे सगळ्या लिजर्स आम्हाला दिले जायचं. ट्रॅव्हल, मग पुणे टू मुंबई फ्लाईट, मग रेजेसमध्ये स्टे वगैरे, लँडसेटमध्ये स्टे वगैरे वगैरे, हे टिल लॉकडाऊन हे सगळं होतं. व्हॅनिटी द्या, हे द्या, ते द्या. कॉन्टेंट क्रिएटर वॉज अ सेलिब्रिटी. सो हे सगळे पर्क्स आम्हाला मिळायचे. पहिल्या इव्हेंटला मी गेले, तिघेच होतो आम्ही. मी, बी युनिक आणि एक फॅशन इन्फ्लुएन्सर होते, ते आता नाही करत आहे कॉन्टेंट. आम्ही तिघच. बरं, आमचे जॉनर्स पण अपोजिट. काही कुठला तो एक एंटरटेनमेंटचा, एक कुक आणि एक फॅशन आणि लाईफस्टाईल. त्यामुळे काय दडपण याचं काही कारणच नव्हतं. म्हणजे चाचपडतच होतो ना की काय आहे, नक्की काय होतंय. आणि मग पहिली व्हिजिट तेव्हा झाली. मग त्यानंतर मला इंग्रजी चॅनलसाठी भरपूर कॅम्पेन केले. गुगलने केले, फेसबुकने केले. मग कारण त्यांना एस्टॅब्लिश व्हायचं होतं. मग गुगल आणि फेसबुकने एस्टॅब्लिश होण्यासाठी मधुरा तुझी मदत घेतली? बऱ्याच जणांचा. त्यावेळेस निशा काकू होत्या, निशा मधुलिका आहे, यमन आहे, मी आहे. मग आमचे होर्डिंग्स लावा, हे करा, ते करा, टीव्ही ऍड प्ले व्हायच्या. बऱ्याच टीव्हीसी आम्ही तेव्हा केल्या होत्या. टिल लॉकडाऊन भरपूर काम केलं. लॉकडाऊनमध्ये त्यांना ऍक्च्युअली ऍज अ प्लॅटफॉर्म म्हणून तेही एक्सप्लोरच करत होते की हे करून बघू, ते करून बघू, कारण त्यांनाही घरोघरी पोचायचं होतं. बरोबर. त्यामुळे मग ते त्यांना दे नीड टू मेक समवन स्टार. मग आम्ही तेव्हा स्टार होतो त्यांच्या दृष्टीने. आणि मग अगेन ऍज अ तो प्लॅटफॉर्म होता तो ऍज अ कॉमनर. त्यांचा हेतू तोच होता की आता कॉमनर म्हणूनच हा प्लॅटफॉर्म चालू केला तर ते घरोघरी पोहोचेल. फूड पहिलं जॉनर, कारण FMCG ह्यूज इंडस्ट्री आहे आणि ते डिजिटलला आणणं खूप सोपं आहे. नाही, आणि फूड ही गोष्ट अशी आहे की जी प्रत्येक माणसाला घरोघरी जगात कुठेही लागतेच ना. म्हणजे त्यात काही तुम्हाला चॉईस नसतो. मग रादर असं असतं की चांगल्या पद्धतीने कोणीतरी दाखवत असेल तर ते बघावं. म्हणजे त्याच्याकडे ओढा जास्त असतो लोकांचा. आणि युजर बेस वाढवायचं तर याच्यासारखं काहीच नाही ना. ही साधी मुलगी आहे आणि ती असं असं करून ती फेमस होतीये, तिला हे मिळतं. मग तो युजर बेस पण, अरे ही करू शकते तर आम्ही पण करू शकतो. हाही एक बिझनेस POV झाला त्यामागचा. मग म्हणजे हे सगळ्या अगेन त्यांच्या स्ट्रॅटेजी, त्याच्यात काही असं वावगं नाही. पण अगेन त्यांनाही हे करत 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 लॉकडाऊनचा स्ट्राईक सगळ्या प्लॅटफॉर्मला मिळाला. तसं कॉन्टेंट क्रिएटरला तो पुश मिळाला, तसं प्लॅटफॉर्मलाही तो बरोबर पुश मिळाला ना. आणि मग आता आणि ऐका ॲज अ प्लॅटफॉर्म स्वतः तेही घडत असतात, बिल्ड होत असतात. तर मग एक साधारणतः 10 वर्षांचा कालावधी कॉमनर सोबत केला. मग आता पुढचे 10 वर्ष विथ सेलिब्रिटीज म्हणून मग आता सगळे सेलिब्रिटीज ऑनबोर्ड होतात. मग तुम्ही बघाल फराह खान आहे, इतर काही अंकिता लोखंडे आहेत, बरेच आता बॉलिवूडचे सेलिब्रिटीज, भारती सिंग आहे, ते करतायत त्या ताकदीने. कारण अगेन याच्यामध्ये बिझनेस असतो की कॉमनरसाठी आम्ही RPM एवढा घ्यायचो ना, दे आर सेलिब्रिटी, मग इट मल्टिप्लाइज 10, 100, 1000. हे इट्स अ बिझनेस. तर बरेच कॉन्टेंट क्रिएटर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण भुललो जातो तो फेम नेम. पण हा एक अभ्यास करणं बॅकएंडला की हे असं असं घडतंय, हे असं असं घडत जातंय आणि हे असं होणार आहे. म्हणजे AI कितीही आता गुगल आणि मेटा म्हणाला की आम्ही मॉनिटाईज नाही करणार, पण डाऊन द लाईन तेच मॉनिटाईज एनेबल करणार. मी त्याच्याकडे येणारच होते की आता ह्या सगळ्यालाच म्हणजे त्यातला तो ह्युमन टच जो आहे तो हळूहळू कमी कमी होत होत AIनी खूपच आता सगळ्यांमध्येच एकूण घुसखोरी केली आहे. पण तरी सुद्धा शेवटी रेसिपीज, पदार्थ दाखवणं, त्याविषयी बोलणं, त्या समजावून सांगणं, तो जो एक कनेक्ट असतो,
त्याच्याशी आपण भावनिकदृष्ट्या गुंतलेले सुद्धा असतो. म्हणजे का मी मधुराच्या रेसिपीज बघते, कारण मला असं वाटतं की ही जे दाखवेल ते माझ्यासाठी योग्य असणार आहे. तिथे AI काय करणार? आता हे आपण बोलतोय, पण याचा विचार AI वर काम करणारे लोक पण करतात आणि त्यावर कामही करतात. कदाचित डाऊन द लाईन तो AI असं वाटेल की ते ऍक्च्युअल मधुराच आहे. डाऊन द लाईन बापरे. हेही होऊ शकतं. भीतीदायक आहे. स्केरी आहे. बर, आता मला एक सांग मधुरा, की तुझ्या दृष्टीने हा सगळा त्याच्यातला तांत्रिक भाग झाला. आता आपण रेसिपीज बद्दल जर बोललो तर तुझ्या दृष्टीने महाराष्ट्रातला सगळ्यात अंडररेटेड भाग कुठला, की तिथल्या रेसिपीज खरं तर उत्तम असतात पण त्याचं तितकं मार्केटिंग झालेलं नाहीये अजूनपर्यंत, अशा प्रकारचा भाग कुठला असेल? याच्यातलं ना मी झाडीपट्टी आपण ज्याला म्हणतो, विदर्भातलं खास करून आदिवासी जे क्युझिन आहे ना, ते खूप औषधी गुणधर्म असलेलं आहे. तिथे ते महुआची फुलं असतात, त्याची चटणी करतात, त्याचे म्हणजे शरीराला फायदेयुक्त काय घटक आहेत ते त्यांनाच माहिती आहे. ते पदार्थ त्यांनाच माहिती आहेत, त्याची जाण त्यांनाच आहे आणि हे मागे आहे. आपण या बाबतीत खूप मागे आहोत. त्या लोकांनाही मागे ठेवलंय आणि आपणही त्या बाबतीत मागे पडत चाललोय. तर हे कुठे ना कुठे ती खाद्य संस्कृती, ते पदार्थ जे फार औषधी आहेत, त्यामध्ये खूप माडगं किंवा भाज्या, इतक्या वेगवेगळ्या भाज्या आहेत, सीझनल पदार्थ ते वापरत असतात भाज्यांमध्ये, पण त्यांचे औषधीय गुणधर्म खूप आहेत. बरेच आजार त्याने क्युअर होतात. तर ह्याचं रिसर्च, याचं संशोधन आणि याला एक जागतिक स्थान मिळावं असं मला वाटतं, की ऍक्च्युअल आदिवासी लोकांचं जे क्युझिन आहे त्यावर संशोधन झालं पाहिजे. बर. आणि आता मी तुला समजा एक प्रदेश सांगितला तर त्या प्रदेशाच्या खाद्य संस्कृतीविषयी असलेले काही गैरसमज आणि तुला त्यांची वाटत असलेली वैशिष्ट्य असं पण मला सांग. म्हणजे आता उदाहरणार्थ दाखल गोवा, तर असं म्हटलं जातं की गोव्याला म्हणजे फिश, तर ते फिशच्या पलीकडे गोव्याची खाद्य संस्कृती काय असते आम्हाला जरा सांग ना. ऍक्च्युली व्हेज पदार्थांमध्ये पण खूप छान छान ऑप्शन आहेत. जसं झकुती आहे, व्हेज झकुतीमध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून त्यांचं एक वाटण असतं वेगळं, वेगळ्या प्रकारचा मसाला असतो. ती झकुती अप्रतिम लागते. त्या मसाल्यांची चव आणि भाज्यांची चव वेगळी लागते. म्हणजे तुम्ही कधी झकुती ट्राय केली असेल तर त्या भाजीची चव आहे तशी राहते आणि मसाल्याची जी छान चव हवी ती तशीच राहते. किंवा फिशचं आपण म्हणतो तर कापं तिथे फक्त फिशचे करतात असं नाही, निरफणस आहे, निरफणसाचे कापं, निरफणसाची बिर्याणी, असे अनेक शाकाहारी पण पदार्थ आहेत की ते तिथे केले जातात, बनवले जातात. दिवाळीचे त्यांचे स्वतःचे पदार्थ आहेत, क्रिसमस सोडून. बरं, मराठी लोकांचं वास्तव्य तिथे भरपूर आहे. मणगणं आहे, अजून गुलियांची खीर असं म्हणतात, तोयांचे विविध प्रकार. म्हणजे तो एक कर्नाटकचा पट्टा आहे, तो एक्सटेंड होतो. तर गुलियांची खीर आहे, तोय वेगवेगळे, वेगवेगळ्या उसळी पण. तर तिथे ते जो मसाला असतो ना ओल्या नारळाचा, तो खरवडलेला नसतो, त्या पाठी सकट तो मसाला केला जातो, त्याची चव छान लागते. कोल्हापूर, आता कोल्हापुरी पदार्थ म्हणजे खूप मसाले, खूप तिखट, असा एक सर्वसामान्य समज आहे. आपल्याकडे व्हेज कोल्हापुरी म्हटल्यावर ते काहीतरी एक भयंकर मसालेदार प्रकार असणार आपल्या समोर येणार असं वाटतं. तर हे किती खरं आहे? असं खरंच आहे का, किंवा हे का असं म्हणायला लागलेत लोक? ऍक्च्युली कोल्हापूरची मिसळही झणझणीत नसते. ऍक्च्युअल तिथे जर खाल्ली तर ती झणझणीत नसते, छान असते आणि त्याला स्वतःची चव असते. आणि हा एक मिथ आहे की कोल्हापुरी म्हणजे झणझणीत आणि चमचमीत, तसं नाहीये. खूप छान छान पदार्थ पण तिथे आहेत. मेतोंडा आहे जो पारंपरिक नागपंचमीला केला जातो, असे खूप ठोंबरा आहे, असे समृद्ध पदार्थ खूप आहे. आणि रोजच्या भाज्या करायची पद्धत, कांदा लसूण मसालाचं वैशिष्ट्य हेच आहे की तो तेलात परतला, त्याच्यामध्ये भाज्या घातल्या, मग आवडीनुसार लागलं तर कूट किंवा खोबरं घातलं की ती भाजी तयार. कांद्याची प्रथा ही अजून जर तुम्ही ऍक्च्युअल कोल्हापुरी घरोघरी बघितलं
तर तो मसालाच त्यांचं ते सगळं सर्वस्व असतं. तो मसाला परतायचा, हवी ती भाजी टाकायची, आधण लावायचं की भाजी तयार. आणि पुण्यात तुझ्या दृष्टीने खाद्य संस्कृती काय आहे, आता काय उरली आहे? मला असं वाटतं ना, फार हंबल आपण असं म्हणतो ना, ग्राउंड टू अर्थ, तसं पुण्याची खाद्य संस्कृती आहे की किती येऊ दे पुण्यात, किती परकीय लोकांचा शिरकाव होऊ दे, आम्हाला आमटी भातच आवडते खायला. आम्ही वाटी वाटी ओरपून आमटी भात खाणार, आम्हाला उकडीचा मोदक आवडतो. आणि साधं सिम्पल कम्फर्ट फूड ज्याला म्हणतो ना, त्यात पुणेकरांचा हात नाही कोणी. म्हणजे किती पुणेकरांनाही चॅलेंजेस आहेत अर्थात, परकीय ग्लोबलायझेशनमुळे बाहेरची बरेच लोक आली आहेत, तरी सरमिसळ न होता स्वतःची खाद्य संस्कृती अजून तरी आहे टिकवून. डाळफळं आहेत, धपाटे, थालपीठं, हे कम्फर्ट फूड. आणि नागपूर, परत एकदा नागपूरचं सुद्धा जेवण सावजी, म्हणजे काहीतरी खूप तिखट तेलकट असणार असं म्हटलं जातं. नागपूरचे 2 भाग आहे. सावजी कम्युनिटी बाहेरून आलेले, विणकर कम्युनिटी, विणकर समाज. तर नागपूरमध्येही घरोघरी जे जेवण बनवलं होतं ते साधं असतं. तिखट, जळजळीत, झणझणीत असं अजिबात नसतं. एक समाज घटक आहे ते सावजी, त्यांचे पदार्थ मात्र नाका कानातून धूर काढून असे तिखट असतात. ते मी खाल्लं आहे रोजचे. हो हो. खसखसची भाजी म्हणा, पातोडी रस्सा म्हणा, त्यांचा जो मसाल्याचा बेसच असतो. म्हणजे आपण गोडा मसाला करताना खडे मसाले ज्या प्रमाणात घालतो तिथे 10x प्रमाणात घालतात. हो, काय सांगते. तो इतका झटकतो, म्हणजे थोडा टाकला तरी तो झटकतोच. म्हणजे झटका बसणं असतो ना, तो सावजी मसाल्याचं, त्यांची ती खासियत आहे. आणि आमच्याकडे तर विशेषतः ते खडे मसाल्यांचा फार घशाला लागू देऊ नका असं म्हणतात. बाकी तुम्ही काहीही करा, पण म्हणजे तसे सौम्यच असतात केलेले पदार्थ. हा, घरोघरी केलेलं अगदी साधंच असतं जेवण. सो एक कम्युनिटी आहे, त्यांचं तिखट असतं, पण सरसकट सगळे नागपूरकर तिखट आणि झणझणीत खातात असं नाहीये. आता मला सांग, काही आपले नेहमीचे पदार्थ, थोडीशी मी तिच्याकडनं तिची रेसिपी समजून घेण्याचा प्रयत्न करते बघा, ट्रिक्स. अगदी रोजचे आपले जे पदार्थ असतात त्याच्यातली तुझ्या दृष्टीने काय एखादी गोष्ट जर तुम्हाला बरोबर जमली तर तो पदार्थ छान होतो? म्हणजे आता उदाहरणार्थ पोहे. फोडणी खमंग बसली की पदार्थ रुचकर होतो, हे साधं लॉजिक आहे. आणि याच्या मागे विज्ञान आहे. हे आपल्या आज्यांनी घेरलं होतं. आता आपण काही थर्मामीटर वापरत नाही, तापमापी अजूनही वापरत नाही, तर परिमाण काय होतं, पदार्थ छान झालाय समजायचं, फोडणी. कारण मोहरीमध्ये थोडा पाण्याचा अंश असतो. तो पाण्याचा अंश बाहेर येऊन ती मोहरी फुटायला 150 डिग्री सेल्सिअसच्या पुढे ते तेलाचं तापमान गेलं पाहिजे. ते 150 ते 180 डिग्री असेल तेव्हाच ती मोहरी चुटचुटते. तर हे आज्यांना पूर्वीच्या काळी ज्यांनी इन्व्हेंट केलं त्यांना माहिती होतं, जेव्हा ती मोहरी फुटते तेव्हाच ती चव लागते. तेच परिमाण आहे की तेल त्या टेम्परेचरला तापलं तर तो पदार्थ रुचकर होता. तुम्ही थंड तेलामध्ये फोडणी टाकली किंवा थंड तेलामध्ये कांदा टाकला तर त्याची चव नाही लागत. त्यामुळे फोडणी. आमच्याकडे पण पूर्वी असं म्हणायचे, म्हणजे माझी आजी कधीतरी म्हणाल्याचं मला आठवतंय की तुम्ही गरम तेलात हळद घातलीत की ते कोरडं होतं, करपते, हळदही करपते आणि चवही बदल फोडणी. हो. आता समजा मिसळ किंवा डोसे जे आपण बरेचदा केले जातात, त्याचं काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये की हे तुम्ही केल्यावर हमखास डोसे चांगले होतील? तुम्हाला कसं खायचं आहे, कुरकुरीत खायचं असेल तर उडदाची डाळ अर्थातच कमी लागते. 3 एक प्रमाण ठेवावं लागतं. किंवा कधी कधी खूप क्रिस्पी म्हणजे बेने डोसा वगैरे करायचा तर मग 4 एक. पण हलकं, म्हणजे इथे खाताना दडदडीत लागू नये, टाळू सोलवटू नये, म्हणून मग मुठभर पोहे घातले तर त्याला हलकासा मऊपणा पण राहतो, कुरकुरीत पण होतो आणि टेक्स्चरही छान येतं. एक हमखास अनेकांचा बिघडणारा पदार्थ पण जो अत्यंत पॉप्युलर आहे ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी. तो गच्च तरी होतो किंवा काहीतरी. ते माझी आजी मला असं म्हणायची की आमच्या घरी असं हा डाएटचा पदार्थ नाही, त्याच्यामुळे भरपूर तूप घाला असं ती म्हणायची. तुला काय वाटतं, हमखास साबुदाण्याची खिचडी चांगली व्हावी यासाठी काय करावं? साबुदाणा म्हणजे ही काय म्हणून दरवेळेसची परीक्षा आहे. साबुदाण्याची क्वालिटी कन्सिस्टंट येत नाही, हे चॅलेंज आहे. आता अलीकडे जे मी साबुदाणे वापरते, जो माझा अनुभव आहे, मी
हे एक्सपेरिमेंट चालू असतात. मग डीमार्टचा आणा, रिलायन्स मार्टचा आणा, हे आणा ते आणा. तर हे अलीकडच्या 6 महिन्यात मी जे ऑब्झर्व केलंय की अलीकडचे साबुदाणे फुगतच नाहीत. हो हो. त्यामुळे त्याला नुसतं पाण्यातून धुवून काढायचं आणि जे बोटभर आपण पाणी टाकायचं असं म्हणतो इंचभर, तितकं नाही चालत. जास्त अगदीच अर्धा इंचच पाणी खूप होतं. अच्छा, आणि कमी ते घालायचं. कमी घालायचं, कारण फुगतच नाही. म्हणजे पूर्वी अर्धा वाटी साबुदाणा टाकला तर तो दुपटीपेक्षा जास्त व्हायचा. पण आता जर तुम्ही ते बघाल तर तो 1 वाटीलाही कमीच राहतो. याच्या मागे टेक्नॉलॉजी आहे, अगेन इंडस्ट्री आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि शेवयाची खीर, शेवया भाजून घ्यायच्या खमंग आणि त्या गरम तुपात भाजलेल्या असतात ना, त्याला दूध घालताना गरम घालायचं, थंड नाही घालायचं. थंड घातला तर त्या फुलत नाही हव्या तशा, कारण हे गरम असतं. हा एक जनरल रूल आहे. मग उपमा करा, शिरा करा, भाज्या करा, खिचडी, आपण मुगाच्या डाळीची खिचडी करतो त्याला पण गरम पाणी. जर फोडणी गरम असेल आणि त्याच्यात तुम्हाला पाणी घालायचं असेल तर मग ते गरमच घाला. किंवा मग गोडाचा पदार्थ असेल, हे लॉजिक सगळीकडे जातं. मग ते मसाला परतल्यावर पण असेल, शिरा असेल, उपमा असेल, शेवईचा उपमा असेल किंवा खीर असेल, भाताची खीर असेल, ते गरम परततो ना आपण, मग त्यात गरम दूध, गरम पाणी, असं कॉम्बिनेशन छान होतं. अशी कुठली एक गोष्ट आहे किंवा असा कुठला एक पदार्थ आहे जो तुला आयुष्यात कधीही बाहेरचा खायला आवडत नाही? आणि ती वेळे येऊ नये, वरण भात साजूक तूप. मग साजूक तूप तू घरी करतेस, घरी कढवतेस? आई देते. पण तुला तर खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टी लागत असतील सगळ्या. लागतात, कारण मल्टिप्लाय होत जातं, पण होतं पुरतं. आणि बरेच पदार्थ आहेत, म्हणजे हळद आहे की ते आपल्याला लहानपणापासून बघितलेलं असतं ना, आजी करायची. मग एक ठराविक पदार्थ हळद आहे, वर्षभराचं लाल तिखट आहे, साठवणीचे काही पदार्थ आहेत, ते आईचे आवडतात मला. म्हणजे हट्ट, लहान मूल कसं हट्ट करतं तसं मी आईकडून घेते. अरे हट्ट करायची वेळ नाहीये, ते सांगायच्या आधी रिफिल झालेलं असतं, पण ते आई काही ठराविक गोष्टी आईने दिल्या की त्याचं फार कौतुक असतं. नाही, कारण ह्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत ना, त्यांना तर आता बाहेर काय भेसळ त्याच्यात होत असेल काही सांगता येत नाही. पूर्वी आणि असं होतं की निदान आपण एका दुकानातनं तरी घेत होतो. आता तर ह्या इतक्या सगळ्या ॲप्समुळे फोन केल्यावर 10व्या मिनिटाला तुमच्याकडे येतं. त्यांचं तर ओरिजिनलही कळत नाही की हे कुठून आलंय काय. तुला काय असा अनुभव येत असेल, कारण तुझा तर अभ्यास आहे याच्यातला, की इथे हे चांगलं मिळतं, तिथे ते चांगलं मिळतं. तर मला असं वाटतं ना की अन्न जे आपल्या पोटात जातं ना, तिथे तडजोड नाही करायची शक्यतो. स्वस्त मिळतंय म्हणून त्याच्या मागेच जातोय. भाजी, फळं जे चकचकीत असतं ते चांगलं असं अजिबात नाहीये. आठवडी बाजार लागतो, बऱ्याच ठिकाणी लागतो तो. तर ते जे शेतातलं आणतात ना, खूप छान असतं. आणि ज्या भाज्या म्हणजे चंदन बटव्या ज्या सहसा मिळत नाही, तर अशा पावसाळ्यातल्या रानभाज्या आहेत, हादगा आहे, तर हे ते आठवडी बाजारातच मिळतं. त्यामुळे शक्य असलं तर आपले शेतकरी आहेत ना, ते त्यांच्या शेतातलं फळं आहे, भाज्या आहेत, घेऊन येतात, तिथून घ्यावं. दुसरी गोष्ट, बाकी इतर म्हणजे कोरड्या गोष्टी असतील, धान्य असतील, मसाले असतील, तर तुमच्या ओळखीतली जी लोक आहेत की जे स्मॉल स्केलवर करतात, बचत गटातल्या महिला आहेत, घरगुती व्यवसाय आहेत जे लोणची घालतात, पापड करतात, तर तिथून घेतलेलं चांगलं. कारण ते व्यवसाय स्मॉल स्केल असतात आणि एस्टॅब्लिश होत असतात, त्यामुळे कुठे कॉम्प्रोमाइज नाही होत. 100% चांगलं मनाने प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न असतो. त्यामुळे इव्हन केक्स झालं, त्यामुळे होम बेकर्स प्रेफर करा, होम केटरर्स प्रेफर करा. अन्न असेल, काही गोष्टी असतील, तर तुमच्या ओळखीचे कोणी शेतकरी असतील, मग त्यामध्ये गहू असतील, तांदूळ असतील, ज्वारी असतील, डाळी असतील, तर ते थेट सोर्स केलेलं कधीही चांगलं, की रादर की फक्त स्वस्त मिळतंय म्हणून आम्ही घेणार. पण मग तिथे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज व्हायची शक्यता खूप असते. पूर्वी सिंगल अर्नर्स फॅमिलीज होऊ शकत होत्या, जिथे घरातला पुरुष फक्त पैसे कमवत होता. आता ते शक्य राहिलेलं नाहीये अनेक कारणांनी. त्यामुळे बायका तेवढा स्वयंपाक करू शकत नाहीत अनेकदा, इच्छा असून सुद्धा. आणि आपल्याकडे अजूनही पुरुषांनी पुढाकार घेऊन स्वयंपाक करणं ही गोष्ट तुलनेने कमीच आहे. आणि मग अशा वेळेला हे सगळे कॉम्प्रोमाइजेस त्यांना करावे लागतात. तर ह्याची मॅनेजमेंट कशी करावी असं तुला वाटतं? मला असं
खरंच म्हणजे मनापासून वाटतं की हे वर्क लाईफ बॅलन्स अननेसेसरी आता कुठे ना कुठे स्त्रियांची भरड होत चालली आहे की तू पैसे नाही कमवत म्हणजे तू कुठेतरी कमी आहे. म्हणजे एक गृहिणी प्रतिभावंत असू शकते हे रुजवतच नाहीयेत आपल्या इथे. हे आजी काय होती, गृहिणी होती आणि ती प्रतिभावंत होती. म्हणजे तुमचं जे काम आहे तुम्ही ते उत्तमपणे करताय, निगुतीने करताय, ती प्रतिभा तुमच्यात आहे ना, तर ही कुठेतरी कॉम्पिटिशन आहे, चढाओढ आहे. त्यामुळे तो एक नोईंगली अननोईंगली ती एक स्पर्धा सुरू आहे की मी बाहेर पडलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे वगैरे. तर जर तुम्ही बाहेर पडत असाल, पैसा कमवत असाल, तर मला असं वाटतं ना, तर थोडी स्वतःची शरीराची काळजी घेण्यासाठी काही रिसोर्स लावणे, त्याच्यात काही गिल्ट मानण्यासारखं नाहीये की मदतनीस ताई घरात असणं, स्वयंपाकात ठीक आहे मदत करणं की त्यांच्याकडून नाही करून घेतला, फोडणी तुम्ही टाका, या सोयी केल्या पाहिजेत. कारण ॲट द एंड शरीर तुमचं आहे आणि त्याला मर्यादा आहेत. हे आपल्याकडे नाही अनफॉर्च्युनेटली. अगेन ह्या इंडस्ट्रीत वेट लॉस आणि 2 मुलं झाल्यावरही आईने असं दिसलं पाहिजे, ती धडपड, ती स्पर्धा, परत ती ग्लोबलाइज्ड व्हाईट कॉलरवाली बिझनेस वुमन दाखवली जाते, कॉर्पोरेट लेडीज दाखवली जाते की जी हे पण मॅनेज करते, ते पण मॅनेज करते. तर स्वतःशी प्रामाणिक राहून खरंच आपल्याला करायची हे गरज आहे. वास्तववादी राहून गरज असेल तर याच्यात कुठेच गिल्ट नको मानायला की हे अट्टहास असतो काही काहींचा, मी पहाटे 3ला उठणार आणि मी सगळा स्वयंपाक करणार आणि मगच मी जाणार. पण त्याच्यात शरीराचं स्वास्थ्य नाही राहत, न मानसिक राहतं न शारीरिक राहतं. तर आपण स्वास्थ्य आणि निरोगी असेल ना, तर आपलं कुटुंब हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या समतोल राहतं. हे पहिलं आहे की स्त्री म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या वर्क लाईफ बॅलन्समध्ये ते साध्य होतंय का हे थोडं आता बी रिअलिस्टिक आणि कुठलंच याला बळी न पडता की हे माझं आयुष्य आहे, याच्यात ठीक आहे मला या गरजा फुलफिल करायच्या आहेत म्हणून मला करिअर करायचंय, परस्यू करायचं, पण हे करत असताना हेही अट्टहास नसावा की हेही मीच केलं पाहिजे. थोडं फ्लेक्झिबल राहणं गरजेचं आहे आणि गिल्ट न मानता अनअपॉलॉजेटिकली रिसोर्स असणं घरात फार गरजेचं आहे. मोठा धडा आहे हा. कारण हा ठेहराव नाही, म्हणजे उरला नाहीये, मिळत नाही बरेचदा. तर तू म्हणतेस ते मला अगदी 100% पटतं की कुठेतरी आपल्याला ते ठरवावं लागतं. पण मला सांग, हा तुझा व्यवसाय तू करत असताना, तुझ्यावर अनेक गोष्टी अवलंबून असताना, कधी ना कधीतरी घरगुती पातळीवर अशा काहीतरी गोष्टी घडत असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेक घ्यावा लागतो. मुलांच्या परीक्षा असतात, घरी कोणाचे तरी आजारपणं असतात. ते कसं काय तू मॅनेज करू शकतेस? अगेन प्रत्येकाची चॉईस, म्हणजे मी हेच म्हणेल, आणि ती कॉन्शियस चॉईस, अवेअरनेस की आता मला माहिती आहे माझ्या मुलीची 10वी आहे, पण तिची 10वी सुरू असताना मला प्रोफेशनल लाईफला मला ब्रेक नाही द्यायचा आहे, तो 3 महिने. मग मी हे जाणीवपूर्वक मनस्वी जेव्हा 10वीत होती, इव्हन आता 12वीत होती, मी डिसेंबरपर्यंत 3 महिन्यांचं कॉन्टेंट प्रीशूट करून ठेवलं होतं. ते 3 महिने मी माझ्या मुलीसाठी अवेलेबल होते. न मी तिचा अभ्यास घेत होते, न मी तिच्या पाठीमागे उभं राहत होते, पण माझं असणं असं मला वाटत होतं की मी तिथे असावे. ते मी कुठल्याच फोमोत नाही गेले, मी कुठला इव्हेंट नाही घेतला, तिच्या 10वीच्या वेळेसही नाही, 12वीच्या वेळेस नाही. शांतपणे सगळ्या इव्हेंटला नकार दिला, कुठल्याच फोमोत नाही गेले. अरे मी नाही घेतलं तर हे करतील, ते पुढे नाही. हा फोमो तेव्हाही नव्हता, आत्ताही नाही. कारण एक क्लॅरिटी की हा 3 महिन्याचा वेळ शी डिझर्व्ज इट. आणि एक आई म्हणून माझी पण जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की मी तिच्यासोबत म्हणजे आपण लहानाचे मोठे झालो आणि आईचा आपल्या आजूभोवतीचा वावरही आपल्याला एक दिलासादायक असायचा. आणि आता तर मुलांना किती प्रेशर आहे, 12वी नंतर ही एंट्रन्स द्या, ती एंट्रन्स द्या. सो हे मी माझ्यापुरतं केलं की नाही की 10वीलाही मी ती 10वीत असताना पूर्ण 3 महिने न इव्हेंट घेतले, न कॅमेरासमोर उभं राहून कॉन्टेंट शूट केलं. ते डेडिकेटेड वे तिच्याकरता. असं नाही का कधी होत की काय शेवटी तुला व्हिडिओज करायचा आहे ना, आज नको करू, उद्या कर. म्हणजे तुमच्या कामाला महत्त्व देणं हा जो भाग असतो, घरच्यांनी म्हण, बाहेरच्यांनी म्हण,
तो दरवेळेला दिला जातोच असं नाही. प्रायोरिटी ठरवताना तुमच्या कामाला ती प्रायोरिटी दिली जातेच असं नाही. जेव्हा विशेषतः तुमचं काम हे अशा प्रकारचं काही काय म्हणतात त्याला लाईफ अँड डेथ सिच्युएशनचं काम नसतं. म्हणजे हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मी अनेकदा बघते की शेवटी काय तुम्हाला लोकांचं मनोरंजन करणारच काहीतरी करायचंय ना, यंदा नका करू, पुढच्या वर्षी करा. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते थोडंसं हलक्यात घेतलं जातं, अगदी स्पष्ट सांगायचं तर. असा तुला कधी काही अनुभव येतो का? असं होतं, म्हणजे कुठलंही फील्ड हो असं होतं. तर सुरुवातीला कॉम्पिटिटिव्ह नव्हतं. मग माझा कामाचा पेस रिलॅक्स्ड होता. सकाळी 8ला सुरू केलं, छोट्या छोट्या रेसिपी 12-12:30ला रॅपअप व्हायचं, सगळे यायच्या आधी होऊन जायचं. पण जसं जिओ इफेक्ट आला तसं कॉम्पिटिटिव्ह झालं. मग तो वेळ वाढत गेला. मग कधी कधी थाळीच्या रेसिपी असतील तर नवरा घरी यायच्या आत ते संपेल असं नाही. मग नवऱ्याची चिडचिड व्हायची, तुला काय होतंय, आम्ही याच्यात का नाही संपवत, हे ते असं सगळं व्हायचं. मार्ग काढावे लागतात आणि मला आर्ग्यू करायला नाही जमत. आय प्रूव्ह इट. मग एकदा मी बापरे काय म्हणजे कमाल आहे. मग म्हणजे काय आर्ग्यू करणार आता. एखाद दिवस होतं एक्सटेंड काम आहे, थाळीची एक्सटेंडेड रेसिपी झाली. मग एक दिवस मी DOPला बोलवलंच नाही. त्यांना म्हणलं तुम्ही नका येऊ. मंगेशचा सुट्टीचा दिवस होता. मंगेशला म्हणलं आज DOP तुम्ही. आणि त्यांना कॅमेरा हँडल करायला लावला. हो पर्याय नव्हता ना, कारण सगळी शूटची तयारी झाली होती. सकाळी 8ला शूट सुरू झालं, ते 4-4:30ला रॅपअप झालं. त्या दिवशी मंगेश कॉम्बी फ्लाम घेऊन झोपले. त्यानंतर त्यांनी मला म्हटलं नाही मी याच्यात तुझं शूट करेन. सो असे वे आउट, म्हणजे कुठली गोष्ट अशी गांभीर्याने घेण्यापेक्षा मला असं वाटतं की एक फार म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट करायची तर 2 गोष्टी असतात. मार्ग काढा, डिसिजन घ्या. आणि काही गोष्टींना नाही मार्ग निघत तसेच ठेवा. आणि तू आता तुझ्या टीममध्ये सोशल मीडियामधल्या लोकांना उत्तरं देणं वगैरे यासाठी सुद्धा माणसं निवडलीयस किंवा नेमलीयस. तुला पण येतात कसे जेवण झालं का वगैरे मेसेजेस? मला वाटतं त्यांना उत्तर तू कशी देतेस? मी तो वयाचा टप्पा आता पार केलाय की कोणी मला विचारावं येऊन की जेवलीस काय. अगर काही नाही का, असं काही नसतं. कुणालाही काही विचारतात लोक त्याच्यामुळे. पण तू ही सगळी माणसं आता नेमलीयस, अशा पद्धतीने तुला तुझ्या व्यवसायामध्ये थोडंसं कामाचं लोड स्वतःवरचं कमी करावं लागत असेल. येस. सो ही टीम मग आम्ही जसं 2013ला आलो तसे टीम बिल्डिंग आणि मग हे तेव्हापासूनच आहे. तर येतात अशा कमेंट. पण सगळ्यात जास्त कमेंट की यार आम्ही सगळ्यात जास्त हसतो ते म्हणजे, आणि या नॉनस्टॉप येतात म्हणजे येतच असतात. मधुरा तू जगातली बेस्ट कुकर आहेस. आई ग बिचारे, माहित नसतं ग, म्हणजे कल्पना नसते त्यांना ते पण आम्ही हार्ट देतो, थँक्यू म्हणतो. पण आम्ही बॅकएंडला आम्हाला मजा येते. मजा येते. हो. मधुरा तू कोण आहेस? तू कुकर आहेस. पण जे आई आणि आजीकडनं शिकायचं राहून गेलंय ते मधुराकडनं शिका, अशा पद्धतीने एक तुझ्याविषयी बोललं जातं. आणि तू जगातली सगळ्यात बेस्ट कुकर आहेसच, हे आता आम्हाला कळलेलंच आहे. आणि समहाऊ म्हणजे आपली ती वयाचा तो टप्पा असतो ना, म्हणजे टीनेज फेज स्पेसिफिकली, तेव्हा तो कुठेतरी एक हे असतं की नसतं शिकायचं आईवडिलांकडून. माहिती असतं की आई खूप छान स्वयंपाक करते, पण शिकण्यामध्ये माहीत नाही, पण अडगेपणाच असतो असं मला वाटतं. मग तिथे मग हे असे व्हिडिओज हे बघ हे तर, आणि हे होतं. म्हणजे आता माझ्या मुलीलाही, तिला पारंपरिक पदार्थ करते ती, वरण भात, मसाले भात असं बेसिक येतं तिला की उपाशी नाही राहणार. पण मग तिचा मोर कल बेकरी, बेकिंग, ते जास्त तिला आवडतं. पास्ता कर, हे कर, गार्लिक ब्रेड कर, वेगवेगळे ब्रेड ट्राय कर, पेस्ट्री, केक. मग ते हो, हल्ली तसंच असतं. पण मुलांचं ह्या सगळ्या फॅन्सी गोष्टी त्यांना जास्त आवडतात. एक बेसिक तेच म्हणजे ना, भूक लागल्यानंतर तू काही रोज केक नाही करून खाणार आहेस ना, तुला बटाट्याच्या काचऱ्या आणि पोळ्या याव्या लागणार आहेत. हे मी पण सारखी सांगत असते. माझ्या मुलीला पण करतात. म्हणजे मला असं वाटतं की तेवढा अवेअरनेस आहे आता. कारण आपण आता परदेशात जाऊन कधीतरी राहू शकतो वगैरे ह्याची कल्पना त्यांना असते. आणि त्यात तुझ्या रेसिपीजचा किंवा ह्या व्हिडिओजचा वगैरे खूप फायदा होतो. आणि आता मसालेही. आणि मला असं वाटतं लॉकडाऊनचा एक खूप तो एक प्लस पॉइंट झाला. कुटुंब राहिलं एका छताखाली बराच काळ, जे आणि त्याच्यातून घडत गेलं.
नक्कीच, प्रश्नच नाही. कारण एक तोवरचा काळ असा होता की मुलं झोपेतून उठायच्या आधी नवरे जातात ऑफिसला, मग रात्री ते झोपले की कधी कधी परत येतात, त्यामुळे हो. कम्युनिकेशनच नाही, एकमेकांसमोर कधी आलेच नाही. मग अचानक तो काळ सगळे एकत्र, मग त्याच्यातून खायचं करायचं. माझ्या मुलांनी प्रचंड काम केलं लॉकडाऊनमध्ये आणि सगळ्याच बाबतीत, डस्टिंग पासून टॉयलेट क्लीन करेपर्यंत, कुकिंग पर्यंत सगळं केलं. आणि हा रिदम आहे ना, किंवा हा एक बेसिक, म्हणजे अगेन दुर्दैवाने हे व्हॅल्यू एज्युकेशनच्या अंडर आता टाकावं लागतंय, बेसिक लाईफ स्किल. खरंच आहे. पण तिथे कुठे ना कुठे आता जाणीव आली की हे आलं पाहिजे आता आपल्याला. बेसिक किती स्विगी, झोमॅटो हे सगळं असलं तरी हे याला पर्याय नाहीये. पण मला असं वाटतं की आपली पुढची पिढी हे शिकेल. आपल्यावर जरा ते थोडंसं ग्लोबलायझेशनच्या भरात बाहेर पडून, किंवा म्हणजे ह्या गोष्टींना फारसं महत्व नाहीये, ह्यांना जास्त महत्व द्या, असं थोडासा तो झाला परिणाम. मला असं वाटतं की आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे थोडंसं सेटल होईल, त्यांना कळेल की नाही, म्हणजे ह्याच्या मागे फक्त धावत सुटण्यात काही अर्थ नाहीये, आपल्या बेसिक गोष्टी आणि आपण हे लक्षात आता ठेवल्या दिसतंय पाहिजे. की थोड्या मिलेनियल्सच्या चुका झाल्यात की जो IT चा बूम होता त्या काळात आपण भरकटलो गेलो कुठे ना कुठे. नक्कीच. तो एक भपका आणि ते 100% छान हे सगळं असं कुठे ना कुठे आपल्याला वाटत होतं. पण आणि आता पैसा, म्हणजे तो जो एक पैशाचा प्रचंड आणि लहान वयात वयात त्यामुळे म्हणजे चालतं हे एक ॲटिट्यूड झालं होतं. आपल्या पिढीसाठी हे चालतं, हे केलं तरी चालतं. हे आता बदललंय. बरीच ज्यांची फार सजग झालीये की या गोष्टी नाहीच करायच्या, या करायच्या. योगा आणि ध्यानकडे मुलं आता, तरुण पिढी विशेष, आता माझी मुलगी नियमित करते योग आणि ध्यान. सो हा किंवा खाणं, मग इंटरमिटंट फास्टिंगही ते आवडीने करतात. म्हणजे हा, म्हणजे एकीकडे जर एंटरटेनमेंटमध्ये लिपसिंग करणारी मुलं मुली जरी दिसली तरी दुसरीकडे हा क्लासही आहे की जे एक्स्ट्रीमली डिसिप्लिन लाईफ जगतात. नक्की नक्की. आणि मी म्हणते तसं की मला एखाद्या वेळेला असं वाटू शकेल की अरे घरात पार्टी आहे तर पिझ्झा मागवतील किंवा खातील, पण मुलांना तसं काही नाही वाटत, कारण त्यांच्यासाठी त्याच्यात काही अप्रूप नाही राहिलेलं. त्यांना त्याचं काही असं वाटत नाही की हे काहीतरी वेगळं आहे, आपण हे करूया. ते जाता येता खाऊ शकतात ते. त्याच्यामुळे तो एक थोडासा बदल झालाय. त्यांना नाही बाबा तुम्ही घरी कराल ते आम्हाला चालेल असं वाटतं. तर हा एक पॉझिटिव्ह बदल आहे असं. आणि मला म्हणजे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट की जसं आपण डोनट आणि पिझ्झाला जे स्थान दिलं ते आपल्या पदार्थांना कधीतरी डाऊन द लाईन ही पिढी ते काम करेल असं वाटतं. आता मनस्वीचं एक काही वर्षांपूर्वी शाळेत फूड स्टॉल लावला होता. मग आम्ही चर्चा करत होतो की काय द्यायचं वगैरे. मग ती अर्थातच कपकेक, कुकीज आणि डोनट सोपं न्यायला आणि विकायला. तिला म्हणलं थांब आपण ओल्या नारळाच्या करंज्या विकूया. मग नवराई नाराज झाला, ती तर नाराजच झाली. काय हे सगळे डोनट कुकीज आणतायत आणि मी करंजी कुठे विकू. घेऊन जा म्हणलं. नाही, तसंही हे स्कूलच्या व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीसाठी होतं, डोनेशनसाठी जाणार होते पैसे, त्यातून जे जमा होतील. तिला म्हणलं बघू, एक्सपेरिमेंट करून बघायला काय हरकत आहे. मग मी ढोकळा तिला दिला, 2 ट्रे ढोकळ्याचे, आणि 100 करंज्या अशा दिल्या. करंज्या ऑर्डरच केल्या होत्या. आणि तिला मग काय किंमत ठेवायची करंजी ओल्या नारळाची. तिला म्हटलं आपण 40 रुपये ठेवू. 40 रुपयाला कोण घेणार आहे ओल्या नारळाची करंजी विकत. तिला म्हणलं का नाही, मैद्याचा गोळा असतो डोनट, म्हणजे 1 रुपयाचं चॉकलेट लावून आपण तो 150-200 रुपयाला घेतो आणि खातो. करंजीला किती श्रम आहेत. तो गोळा मळा, नारळ खोवण्यापासून, सारण करण्यापासून पूर्ण 1 दिवस आहे, त्याच्या 1 दिवसाची मेहनत आहे. मग तिने लावला. ती जरा नाराज होती, मंगेश तर त्याला अपोजच होते. मग गेली, तिने स्टॉल लावला आणि अर्ध्या तासात सगळ्या करंज्या संपल्या. आणि तिच्या टीचरने तिला सांगितलं फक्त 40 रुपयाला विकतेस तू. त्यांनी तो बोर्ड बदलून तिला 50 रुपयाला एक करंजी करायला लावली. काय सांगते. टीचरनेच अर्धा स्टॉक घेऊन गेल्या होत्या. आमचं हे जीवकी प्राण आहे आणि आम्हाला करायला वेळ नाही मिळत. तर मला असं वाटतं ना की जे स्थान डोनटला आहे, पिझ्झाला आहे, स्थान आणि तो मान, आणि मग तो आर्थिक मान पण, कुठे ना कुठे आपल्या पदार्थांना कदाचित ही पिढी त्यावर काम करेल की ते ग्लोबलाइज करणे. कारण आपण एम्पांडा खातोच, करंजीच असते ती. त्याला आपण $5-6 देतो, युरोज देऊन ते खातो. मग वाय नॉट ओल्या नारळाची करंजी. थँक्यू मधुरा, थँक्यू व्हेरी मच. तू आलीस, तुझ्या व्यवसायाबद्दल इतकं छान बोललीस, फार महत्त्वाचे काही मुद्दे मांडलेस
याचा मला खूप आनंद आहे. थँक्यू. म्हणजे फक्त यूट्यूबवरच्या व्हिडिओजच्या पलीकडे खूप गोष्टी सांगितल्यास. मुख्य म्हणजे मी सुरुवातीला म्हणाले तसं की तुझ्या आवडीचा व्यवसाय करताना तू त्याचा किती खोलात जाऊन विचार करतेस, अभ्यास करतेस, तरी त्याचा आम्हाला 1% कळला असेल, कारण शक्य नाहीये. म्हणजे 1-1.5 तासाच्या इंटरव्ह्यूमध्ये हे सगळं बोलणं शक्य नाहीये. पण मला खरंच आनंद झाला की तू चहू बाजूनी विचार करून त्याचा व्यवस्थित एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे फोकस करून तू जे केलंस ते शिकण्यासारखं आहे. आणि मुग्धाताई, खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. कारण तेच प्रश्न नाही विचारले आणि मला बोलतं केलं. कारण हेही याच्यासाठीही तो अभ्यास लागतो आणि तो अनुभवच लागतो की हे वेगळे मुद्दे हाताळणं. कारण टिपिकल तुझी जर्नी मग ती शोषिक होती, मग ते हे सगळे मुद्दे न मांडता मला आज खूप छान वाटलं की मनातलं बोलता आलं, व्यक्त करता आलं. सो खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.